माझी लाडकी बहीण योजना 3.0 महाराष्ट्रातील महिलांसाठी सुवर्णसंधी। परिचय। महिलांसाठी क्रांतिकारी योजना। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्यातील अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि त्यांना स्वावलंबी बनवावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना दरमहा 2100 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिले जात आहेत। ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू झाली आणि आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये 2,65,00,000 महिलांना लाभ मिळाला आहे। आता तिसऱ्या टप्प्यात 3.0 अर्ज प्रक्रियेची नोंदणी लवकरच सुरू होणार आहे। ज्या महिलांचे अर्ज मागील टप्प्यात मंजूर झाले नाहीत किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे। योजनेची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे फायदे। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे। मुख्य फायदे। दरमहा 2100 रुपये थेट बँक खात्यात जमा। महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि सशक्तीकरण। घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी मदत। शेती, व्यवसाय किंवा छोट्या उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य। घरगुती हिंसाचार आणि अन्यायग्रस्त महिलांना मोठा आधार। मुलींच्या शिक्षणाला चालना आणि कुटुंबातील अडचणींवर उपाय। या योजनेमुळे राज्यातील हजारो महिला स्वतंत्र आणि सक्षम होणार आहेत। योजनेचे उद्दिष्ट आणि महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या हक्कांसाठी आणि सशक्तीकरणासाठी अनेक योजना आणल्या आहेत। माझी लाडकी बहीण योजना त्यातील एक महत्त्वाची योजना आहे। सरकारचे उद्दिष्ट। महिलांचे जीवनमान उंचावणे, स्त्रियांचे आर्थिक सशक्तीकरण, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, शेती आणि व्यवसायासाठी मदत, घरगुती हिंसाचारग्रस्त महिलांना आधार, स्वयंरोजगाराला चालना देणे। राज्याच्या अर्थसंकल्पानुसार या योजनेसाठी वार्षिक हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। माझी लाडकी बहीण योजना 3.0 पात्रता निकष। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। कोण पात्र आहे? अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे। आधार कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। महिलेकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे। महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत नसावी। विशेष बाब। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाईल। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे। तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक, रहिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, स्वघोषणापत्र। ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यावरच तुमचा अर्ज मान्य होईल। माझी लाडकी बहीण योजना 3.0 अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन। तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया: एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://ladakhibahin.maharashtra.gov.in/। 2. अर्जदार लॉग इन वर क्लिक करा आणि नवीन खाते तयार करा। 3. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी करा। 4. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा। 5. अर्ज सबमिट करून पावती मिळवा। ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया: एक जवळच्या अंगणवाडी केंद्र, CSC केंद्र किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन अर्ज भरा। 2. आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा। 3. अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल। महिला सशक्तीकरणासाठी क्रांतिकारी पाऊल। महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी हा या योजनेचा उद्देश आहे। तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाची माहिती। नोंदणी मार्च 2025 नंतर सुरू होण्याची शक्यता आहे। योजनेंतर्गत दरमहा मिळणारी मदत 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्यात आली आहे। अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही। फसवणुकीपासून सावध राहा। महत्त्वाचे: नोंदणी लवकरच सुरू होणार। अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा। सरकारकडून अधिकृत घोषणा लवकरच होईल। महिला व बालविकास विभाग टोल फ्री क्रमांक 181। शेवटी